तेज बुद्धी लागते आणि परमार्थ समजायला शुद्ध बुद्धी लागते। या दोन्हींचं संमिश्रण झालं की प्रपंचातून परमार्थ साधता येतो। अहो संसारामध्ये वय वाढलं की चमका मारायला लागतात आणि तेच वय परमार्थामध्ये वाढलं की माणूस चमकायला लागतो। ही चमक अध्यात्माची आहे। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत सावता माळ्याने आपला विठ्ठल भक्तीचा मळा फुलवला। देवा तुझा मी सोनार म्हणत नरहरी सोनाराने केलेली भक्ती आपल्याला माहित आहे। दळण दळता दळता शेणी थापता थापता जनाबाईने केलेली विठ्ठल भक्ती आपण सगळ्यांना सर्वश्रुत आहे। अर्थातच अवघ्या विश्वाला घेऊन सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला अस्पृश्य समाजाला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता त्यावेळेला सर्व जातींना प्रवेश देणारा परमात्मा पांडुरंग, अहो नामदेव पायरी असू द्या की चोखोबा असू द्या, या सगळ्यांना आतमध्ये घेतल्याशिवाय किंबहुना कान्होपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय या पांडुरंगाला भेटता येत नाही। चला चला तर आपणही जाऊया पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी, माऊलीचा गजर करण्यासाठी। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की